पुढे मला असा अनुभव मिळेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तर झालं असं की मल्लिकार्जुन मंदिर बघून आम्ही पैठणकडे निघालोच होतो, तेवढ्यात बाजूला आम्हाला एक वेगळंच हॉटेल दिसलं. आता आम्ही गाडी परत वळवून मागा घेतल्या, कारण की आम्हाला वाटत असं हॉटेल बघायला मिळालं जे पूर्ण कैद्यांद्वारे चालवलं जाते. आणि आता आम्ही तिथे नाश्ता करायला चाललो. चला. गाडीवर जरी एवढ्या कॉन्फिडन्सने बोलत असलो तरी तिथे गेल्यावर मात्र जाम फाटलेली. डोक्यात खूप विचार येत होते. फिर हमने सोचा हटाओ यार, गरमागरम चाय और समोसे पे कॉन्सन्ट्रेट करते हैं. त्यांचा आस्वाद घेतल्यावर थोडं रिलॅक्स वाटलं, मन शांत झालं. आणि आजूबाजूला बघितल्यावर समजलं की इथं फक्त हॉटेल नाही तर हेअरकट, फॅब्रिकेशन आणि पंक्चरचं दुकानही होतं. आणि हे सगळं कैदी सांभाळत होते. बाकी इथे कोणी कोण होतं, त्यांनी काय केलं होतं यात मला फारसा इंटरेस्ट नव्हता. माझं लक्ष फक्त एका गोष्टीवर होतं, ते म्हणजे मी काहीतरी क्रेझी एक्सपिरियन्स घेत होतो. ते म्हणतात ना, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल, अगदी तसाच. त्यावेळी मला जाणवलं की माझी भटकंती फक्त फेमस ठिकाणं बघायला नाहीये, तर माझी भटकंती ही वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी आहे. आणि या ठिकाणी मी हेच शिकलो की चुका झाल्या तरी जीवन थांबत नसतं. अशा प्रकारे माझ्या मनात एका आगळ्या वेगळ्या अनुभवाचं पान जोडलं गेलं आणि आम्ही पुन्हा पैठणकडे जायला निघालो. पैठणमध्ये मी काय अनुभवलं हे तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये समजेलच, त्यामुळे भेटूया लवकरच.